मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाहिरात लेखन कसे करायचे आणि जाहिरात लेखन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणते नियम पाळायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेमध्ये जाहिरात लेखनावर हमखास प्रश्न विचारला जातो आणि हे जाहिरात लेखन करताना मी सांगणारे जर मुद्दे तुम्ही 7 मुद्दे जर लक्षात ठेवले आणि ते नियम वापरून जर तुम्ही जाहिरात लेखन केलं तर तुम्हाला हमखास पैकीच्या पैकी मार्क मिळतील। तर ते नियम कोणते, तर त्या गोष्टी कोणत्या हे आता आपण बघूया। पहिली गोष्ट आहे की जाहिरात लेखन करताना बॉर्डर आखा। जर तुम्हाला कोणत्याही विषयावर जाहिरात लेखन करा असा जर प्रश्न आला बोर्ड परीक्षेमध्ये तर ते जाहिरात लेखन करताना तुम्ही सर्वात पहिला बॉर्डर आखा, कारण जाहिरात लेखन हे एक बॉर्डरमध्येच लिहिली जाते, ते काही साध्या पेजवर लिहिली जात नाही। त्यामुळे जाहिरात लेखन करताना एक बॉर्डर आखा आयताकृती आणि त्यामध्येच जाहिरात लेखन करायला सुरू करा। दुसरा नियम हा आहे की कमीत कमी शब्दात जास्त आशय। म्हणजे काय, तर जाहिरात लेखन म्हणजे काय आपल्याला निबंध लिहायचा नाही आहे, तर आपल्याला कमीत कमी शब्दात त्या विषयावर कसं जास्तीत जास्त सांगता येईल याचा प्रयत्न करायचा आहे। त्यासाठी तुम्ही कमीत कमी शब्द वापरा आणि ते शब्द वापरून जाहिरात लेखन करण्याचा प्रयत्न करा। तर ते कमीत कमी शब्द कसे वापरले आहेत ते याचं उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। तिसरा नियम हा आहे की शब्दरचना आकर्षक व अलंकारिक शब्द वापरा। म्हणजे ज्या विषयावर तुम्हाला जाहिरात लेखन करायला सांगितलेले आहे त्या विषयाला अनुसरून तुम्हाला कोणतं तरी एक अलंकारिक वाक्य माहिती असेल, एखादा आकर्षक शब्द किंवा अलंकारिक शब्द जर त्या विषयाला अनुसरून तुम्हाला माहिती असेल तर तो शब्द किंवा ते अलंकारिक वाक्य तुम्ही त्या जाहिरात लेखनामध्ये नमूद करू शकता, म्हणजे जाहिरात लेखन अधिक आकर्षक होईल। चौथा नियम हा आहे की फक्त पेनाचा वापर करा, पेन्सिल अजिबात वापरू नका। ज्या पेनाने तुम्ही संपूर्ण पेपर लिहिणार आहात तर त्याच पेनाने तुम्ही जाहिरात लेखन करा, पेन्सिल ही अजिबात वापरू नका। पाचवा नियम हा आहे की चित्र वगैरे काढू नका। जाहिरात लेखन म्हणजे काय, तर तुम्ही आकर्षक आणि अलंकारिक शब्द वापरून कमीत कमी शब्दात त्या विषयावर जास्तीत जास्त कसं काय सांगू शकता हे मेन जाहिरात लेखनामध्ये बघितलं जातं। तर जर तुम्हाला वाटत असेल की चित्र वगैरे काढल्यामुळे आपली जाहिरात जास्त आकर्षक दिसेल तर ते तसं अजिबात नाही आहे, त्यामुळे तुम्ही चित्र वगैरे अजिबात काढू नका। सहावा नियम हा आहे की वस्तू किंवा कंपनीचं नाव ठळक अक्षरात लिहा। आता ज्या विषयावर तुम्हाला जाहिरात लेखन करायला सांगितलेलं आहे तर त्या विषयाचं नाव हे ठळक अक्षरात सर्वात वरती लिहा। आणि सातवा नियम हा आहे की पत्ता, संपर्क आणि ईमेल या गोष्टी नमूद करा। जाहिरात लेखन करताना सर्वात खाली आपल्याला त्या विषयाला अनुसरून काही पत्ता असेल, संपर्क क्रमांक असेल किंवा ईमेल असेल या गोष्टी आपल्याला कंपल्सरी नमूद कराव्या लागतात। आणि जर हे 7 नियम तुम्ही लक्षात ठेवले तर 100% तुम्हाला जाहिरात लेखनामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत। तर आपण आता जाहिरात लेखनाचं एक उदाहरण बघूया। तर जाहिरात लेखनावर हे उदाहरण आहे की शालेय गणवेश विक्रेत्याची आपल्याला जाहिरात लेखन करायची आहे। तर जाहिरात लेखन करताना त्यांनी त्या दुकानाचे नाव दिलेले आहे, ते म्हणजे अलका ड्रेसेस, आणि या दुकानाचीच आपल्याला जाहिरात करायची आहे। तर सर्वात वरती जर तुम्ही पाहिलं या जाहिरात लेखनामध्ये तर सर्वात वरती त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा असं लिहिलेलं आहे। म्हणजे जाहिरात जो कोणी वाचणार आहे तर त्याची उत्कंठा आपण वाढवलेली आहे असं लिहून, त्यामुळे सर्वात वरती आपण त्वरा करा असे लिहिलेले आहे। त्याखाली जर तुम्ही पाहिलं तर त्या जाहिरातीच्या विषयाला अनुसरून आपण एक अलंकारिक वाक्य लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ते काय आहे, शाळा सुरू झाली, गणवेश खरेदी करण्याची वेळ झाली असं एक अलंकारिक वाक्य आपण इथे लिहिलेलं आहे। जसं की मी मगाशी सांगितलं की ज्या विषयावर आपण जाहिरात लेखन करणार आहोत तर तो विषय आपल्याला ठळक अक्षरात लिहायचा आहे। इथे लिहिलेलं आहे अलका ड्रेसेस। 25 वर्षांची परंपरा असलेले एकमेव दालन। त्याखाली त्या दुकानाची काय काय खास वैशिष्ट्ये आहेत ती सुद्धा इथे नमूद केलेली आहेत। त्या वैशिष्ट्यांमध्ये सर्व शाळांचे गणवेश उपलब्ध, रंग आणि कापडाची हमी, उत्तम दर्जाचे गणवेश, वाजवी दरात उपलब्ध अशी 4 वैशिष्ट्ये या दुकानाविषयी खाली नमूद केलेली आहेत। तर त्या दुकानात त्या ड्रेसेसवर काही खास सवलती किंवा ऑफर्स आहेत का, तर गणवेश खरेदीवर शालेयोपयोगी वस्तू फ्री अशी एक ऑफर सुद्धा लिहिलेली आहे।
आणि जसं की मी मगाशी सांगितलं की जाहिरात लेखनामध्ये पत्ता, संपर्क क्रमांक आणि ईमेल या गोष्टी या कंपल्सरी असणं गरजेचं आहे. त्यामुळे पत्ता लिहिलेला आहे अलका ड्रेसेस, मारुती रोड, नाशिक. वेळ लिहिली आहे दुकानाची सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. मोबाईल नंबर सुद्धा नमूद केलेला आहे आणि ईमेल. अशा प्रकारे आपण शालेय गणवेश विक्रेत्या दुकानाची जाहिरात केलेली आहे.